Thank you, and good morning to each one of you. सर्वांना शुभप्रभात. Today is a very important lesson that we are going to learn about marriage and family. आणि आज आपण विवाह आणि कुटुंब याच्यातला खूप महत्वाचा भाग हाताळणार आहोत. Maybe you can keep your Bibles ready because sometimes there is a very sensitive discussion that we take, and we assume for ourselves that this is right. But I think we should study the Bible and come to the correctness of the study of the Bible. आणि आपण आपले पवित्र शास्त्र खुले ठेवावेत, कारण शास्त्रातून आपण महत्वाचा भाग पाहणार आहोत. अनेक साऱ्या अशा गोष्टी आहेत ज्याबद्दल आपण भावनिक रीतीने येऊ शकतो आणि आपल्याला असं वाटू शकतो की तेच योग्य आहे. परंतु ज्यावेळेस आपण या वचनापर्यंत येत आहोत, व्यवस्थित अभ्यास करून इथपर्यंत आपण आलं पाहिजे. We will start from where we left yesterday, Genesis 2:24. It says, "Leave his father and his mother, and shall cleave unto his wife, and they shall become one flesh." काल जिथं आपण थांबलो होतो तिथून आपण सुरुवात करत आहोत. उत्पत्ती याचा 2रा अध्याय आणि 24व्या वचनापासून पुढं. ह्यास्तव पुरुष आपल्या आई बापांना सोडून आपल्या स्त्रीशी जडून राहील, ती दोघे एक देह होतील. The first word that we are going to look in this text is leaving. आणि जो पहिला शब्द आहे या वचनातला ज्याच्याकडे आपण लक्ष लावणार आहोत तो म्हणजे सोडून. Vital to the marriage relationship is leaving behind the former and primary relationship. What is the primary relationship? Primary relationship is your father, your mother, and you are their children. So, what you are doing now when you are going to get married is you are leaving behind that relationship of father, mother, and are going to join into a new relationship. तर आता ज्यावेळेस तुम्ही एका नवीन नात्यामध्ये जात आहात, त्या क्षणी जे अगोदरची किंवा प्राथमिक जी काही नाती होती, ती सोडून आता नव्या नात्यामध्ये जायचं आहे. सुरुवातीचे प्राथमिक नाते म्हणजे आई-वडील आहेत आणि तुम्ही त्यांचे लेकरू आहोत. परंतु आता ज्यावेळेस विवाहापर्यंत किंवा नवीन कुटुंबामध्ये तुम्ही जात आहात, ते प्राथमिक नातं सोडून नवीन नात्यामध्ये तुम्ही जात आहात. The marriage relationship is to supersede that of the parent and the child. सर का That मागे. means the relationship of marriage is now supposed to be above your parents. आणि आता जे वैवाहिक नातं आहे, हे नातं आता आपल्या आई-वडिलांच्या नात्यापेक्षा देखील थोडं उंच किंवा मोठं असं असावं. It does not mean that you do not love your parents. It only means now that you prioritize your married life. याचा अर्थ असा नाही की तुम्ही आता आपल्या आई-वडिलांवर प्रीती करणार नाही, परंतु आता तिथून पुढं तुम्ही तुमच्या वैवाहिक जीवनाला अधिक स्थान द्याल, अधिक महत्त्व द्याल. So it means living the relationship of your parents and cleaving unto another relationship. आणि मग याचाच अर्थ असा आहे की आपल्या आई-वडिलांना सोडून पुढं आता वैवाहिक जीवनासाठी नवीन नात्याकरिता तुम्ही तयार होता. Without this process, there is no firm foundation for marriage. आणि या कार्याशिवाय तुम्ही पुढे जाऊ शकत नाही किंवा एका विवाहामध्ये बांधलं जाऊ शकत नाही. Uh, why this is important? Why God made this statement in the Bible that you need to leave your father and your mother and then cleave on or join to your wife, and they shall become one flesh. What is the reason Christ is trying to say this? आणि हे वाक्य का महत्वाचं आहे, की आपल्या आई-वडिलांना सोडून आपल्या स्त्रीशी तो एक देह होतील किंवा जडून राहील आणि हे का महत्वाचं आहे? ख्रिस्त आपल्याला याच्यातून काय शिकवू इच्छित आहे? You see, in today's world, we are very close to our parents. आणि आपण पाहतो, की आजच्या जगी आपण आपल्या आई-वडिलांशी खूप जवळीकतेचे असतो. Especially the daughter is very close to the father, and the son is very close to the mother. आणि विशेषतः जी मुलगी असते ती आपल्या पित्याशी खूप जवळीकतेची असते आणि जो मुलगा आहे तो आपल्या आईच्या खूप जवळचा असतो. The tradition shows that when the son gets married, he brings his wife to his parents' house. आणि आपल्याला संस्कृती नक्कीच हे सांगते, की ज्यावेळेस मुलगा लग्न करत आहे त्यावेळेस तो मुलीला आपल्या घरी घेऊन येत आहे. And for a woman or a daughter, she leaves the house and goes to the son's house or to the husband's house. आणि मग मुलीसाठी ती लग्नानंतर आपलं घर सोडून आपल्या
पतीच्या घरी जाऊन राहत आहे. The father, the son name or the surname of the father. आणि मग मुलाला त्याच्या वडिलांचं आडनाव प्राप्त होतं, ते लागू होतं. So you see that this relationship with the parents continue to be strong, but there is an effect on the married life. आणि हे जे नातं आहे ते पुढे जाऊन अगदी भक्कम होत राहतं. परंतु काही गोष्टींमध्ये आपल्याला पाहायला मिळतं की अडचणी उत्पन्न होतात. The reason is because sometimes if the daughter or the son wants to get married, some parents, some single parents, I want to say sometimes parents, but sometimes single parents get so attached with the children that they forget the future of the child. आणि मग अशा काही अडचणी येतात ज्याच्यामध्ये आपल्या लक्षात येतं, विशेषतः जर समजा सिंगल पॅरेंट म्हणजे एकच किंवा आई किंवा वडील असतील, तर ते इतके आपल्या लेकरांशी जुडलेले असतात की त्यांना पुढे त्यांना सोडता येत नाही आणि हे त्यांच्या वैवाहिक जीवनासाठी अडचणी उत्पन्न करू शकतात. The child feels that he is obligated to his parents, and the parents feel that they need support in their children. आणि मग आई वडिलांना देखील असं वाटतं, आई असेल किंवा वडील असेल, की ते पूर्ण रीतीनं आपल्या लेकराशी जुडलेले आहेत आणि लेकरांना देखील असंच वाटतं, की आपल्याला सातत्यानं आई वडिलांचीच गरज आहे. But the Bible tells us unless this process takes place of leaving your family members and joining with the new spouse, there won't be firm foundation of the marriage. म्हणून शास्त्र आपल्याला सांगत आहे, की जोपर्यंत तुम्ही सोडणे ही प्रक्रिया करत नाही, आपल्या आई-वडिलांना सोडून पुढे जाऊ शकत नाही, आपल्या पती असेल किंवा पत्नीशी एकदेह होऊ शकत नाही, तोपर्यंत हा विवाह जो आहे किंवा कुटुंब आहे ते प्रस्थापित होऊ शकत नाही. Let's go to the second point of this text, which says cleaving. Cleaving, the Hebrew term for cleaving comes with a meaning known as to stick together, to fasten together, to join together, or to hold on together. आणि पुढचा शब्द आपण शिकत आहोत ते म्हणजे जडून राहणे. आणि याचा एक हिब्रू शब्दाचा अर्थ आपल्याला पाहायला मिळतो, की एखाद्या गोष्टीशी अगदी जडून राहणे किंवा एकत्रित असं असणे आणि कायमस्वरूपी त्याच्याशी बांधील असे असणे. Here it is mentioned in Isaiah chapter 41:7. It is like soldering. Soldering, when you solder a metal, it sticks on together. Isaiah 47. 41:7. ओके, आपल्याला यशायाचा 41वा अध्याय आणि 7व्या वचनामध्ये याच्याबद्दल थोडंफार पाहायला मिळतं. जसं ओताराने सोनाराला हातोड्याने गुळगुळीत करणाऱ्यावर ऐरणीवर घण मारणाऱ्याला धीर दिला जातो. धीर दिला आणि साधा चांगला बसला आहे असे म्हटले व मूर्ती ढवळून म्हणून त्याने ती खिळ्यांनी मजबूत बसवलेली आहे. तशा रीतीनं हे नातं देखील मजबूत केलं जातं. The closeness and the strength of this bond illustrates the nature of the bond of marriage. आणि ही जी जवळीकता आहे आणि त्यांच्यामध्ये असलेलं नातं आहे ते आपल्याला अगदी भक्कम असं नातं जे ख्रिस्तासमवेत असेल ते दर्शवित आहे. Any attempt to break up this union would injure individuals' bond this closely knit together. आणि मग जर कोणी याच्यातून बाहेर पडण्याचा किंवा हे मोडण्याचा प्रयत्न करत असेल, व्हॉट इज द लास्ट लाईन सर? It says this would injure the relationship. आणि याच्यामुळे त्या नात्याला जखम होऊ शकते. So, why God is giving us this illustration is that He wants to tell us that when something sticks together, when something is bound together, and you try to break it open, some part of that relationship will break, which you cannot join again. आणि मग याच्यातून आपल्याला काय सांगण्यात येत आहे, की जर एखादी गोष्ट एकत्रित करण्यात आलेली आहे आणि नंतर ते मोडण्याचा तुम्ही प्रयत्न करत आहात, तर त्याच्यातून खूप सारा त्रास किंवा मोडल्यानंतर खूप साऱ्या अशा गोष्टी आपल्याला त्रास देऊ शकतात. Same is emphasized about the bond between God and His people. आणि अगदी साम्यतेने हे दाखवण्यात आलेलं आहे, की जे नातं परमेश्वरामध्ये आणि त्याच्या लोकांमध्ये आहे.
Deuteronomy 10:20 says, Him shalt thou serve, and to him shalt thou cleave and swear by his name. That means it says that we shall serve God and we shall cleave unto God and his promises like the marriage relationship. अनुवाद 10वा अध्याय 20 वचन म्हणत आहे की आपला देव परमेश्वर याचे भय बाळग त्याची सेवा कर आणि त्याला धरून राहा. हितं वचन आपल्याला सांगत आहे की परमेश्वरालाच धरून राहणे, त्याच्याशी जडून राहणे, जसं नात्यामध्ये किंवा विवाहामध्ये असणं गरजेचं आहे. So we see from the text that first we need to leave the primary relationship with our parents and then join to our spouse with bond and closeness. आणि मग विवाहामध्ये आपल्याला पाहायला मिळते की सर्वप्रथम आपल्या आई-वडिलांनी किंवा जी प्राथमिक नाती आहेत ती सोडावे लागतील आणि मग आपल्या पती किंवा पत्नीशी आपल्याला एक देह होता येईल. Then now we are making a covenant with that spouse. आणि मगच आपण आपल्या पती अथवा पत्नीशी एक करार करत आहोत. An agreement from the scriptures. आणि शास्त्राद्वारे जो करार आहे तो. The scripture gives us a pledge and a promise by which married couples are bound together, which is known or spoken as a covenant. आणि मग वचनाद्वारे जी प्रतिज्ञा असेल अथवा जे अभिवचन आहे ते पती आणि पत्नींसाठी दिलेलं जातं, जे त्यांना पुढे जाऊन एक करार असा असेल. This is an agreement that comes from God's word. आणि हा जो करार आहे तो परमेश्वराच्या वचनाद्वारे येतो. And it says this relationship between husband and wife is patterned after God's everlasting covenant with his people. आणि मग ही जी सर्व प्रक्रिया आहे ती म्हणजे पती आणि पत्नीची विवाहाची जसा परमेश्वराचा आपल्या लोकांशी कायमस्वरूपीचा किंवा सार्वकालिक जो करार आहे याला देखील तो दर्शवितो. Given an example in the book of Ephesians chapter 5, आणि एक उदाहरण आपल्या सर्वांना इफिसकरास पत्र 5व्या अध्यायामध्ये दिलेलं आहे. verses 21 onwards, 21 वचनापासून. this relationship is the marriage relationship is compared with God and his church. आणि हे जे विवाहाचं नातं आहे ते परमेश्वराचं आपल्या मंडळीशी असलेलं जसं नातं आहे त्याच्याशी साम्यता दर्शवतं. Ephesians chapter 5 verse 21 says, Submit yourselves one to another in the fear of God. 21 वचन म्हणत आहे की ख्रिस्ताचे भय बाळगून एकमेकांच्या अधीन असा. Wives, submit yourselves unto your husband as unto the Lord. स्त्रियांनो, तुम्ही जशा प्रभूच्या अधीन तशा आपापल्या पतीच्या अधीन असा. For husband is the head of the wife, even as Christ is the head of the church. कारण जसा ख्रिस्त मंडळीचे मस्तक आहे तसा पती पत्नीचे मस्तक आहे. Let us understand this two texts. It says, Wives, you need to completely surrender your lives to your husband. तर ही दोन वचनं आपण समजून घेऊया. 22 वचन म्हणत आहे की स्त्रियांनो, तुम्ही आपल्या पतीला पूर्ण रीतीनं त्याच्या अधीन असा, त्याला समर्पित असा. As we as the church submit ourselves completely to the Lord, we also as wives need to completely surrender their lives to their husbands. आणि मंडळी म्हणून आपण जशा रीतीनं परमेश्वराला पूर्ण रीतीनं समर्पित आहोत तसंच पत्नीनं देखील पूर्ण रीतीनं आपल्या पतीला समर्पित असलं पाहिजे. For here it says in verse 23, For the husband is the head of his wife, even as Christ is the head of the church. कारण जसा ख्रिस्त मंडळीचे मस्तक आहे तसा पती पत्नीचे मस्तक आहे. Let us go to verse 25. आणि 25 वचनात जाऊया. What is the role of the husband now? तर आता पतीचं काय कार्य आहे ते आपण बघूया. It says, Husband, love your wives, even as Christ also loved the church and gave himself for it. आता पतींसाठी सांगण्यात आलेलं आहे, पतीनो जशी ख्रिस्ताने मंडळीवर प्रीती केली तशी तुम्हीही आपल्या पत्नीवर प्रीती करा. Here it says, even as Christ has loved the church and gave himself for it. ख्रिस्ताने मंडळीवर प्रीती केली आणि स्वतःच तिच्यासाठी समर्पण केले. So you see, in both the text, you see God is asking the wife to submit
and surrender her life to husband. And here in the end, he says, husband, you need to, like Christ sacrificed his life, you need to sacrifice your life for this marriage relationship. आणि मग या दोन्ही वचनातून आपण शिकत आहोत की पत्नींनी आपल्या पतीला पूर्ण रीतीनं समर्पित झालं पाहिजे आणि पतीने देखील आपल्या स्त्रीला समर्पित होऊन जशा रीतीनं ख्रिस्तानं आपल्या मंडळीसाठी स्वतःस वाहून दिलं किंवा स्वतःचा त्याग केला, पतीने देखील आपल्या पत्नीसाठी अर्पण होण्यासाठी तयार असलं पाहिजे. The lesson that we learn from this text of leaving and cleaving is that you need to completely surrender your lives to your partner, and you need to completely sacrifice your life. It is not partial, it is complete sacrifice, complete surrender in a marriage relationship. आणि मग या दोन्ही गोष्टींवरून म्हणजे सोडणे आणि जडून राहणे याच्यावरून काय धडा आपण शिकतो, की दोघांनी पती असेल अथवा पत्नी असेल, लग्नानंतर दोघांनी एकमेकाला पूर्ण रीतीनं समर्पित असलं पाहिजे. फक्त एका बाजूनं कोणाकडून नाही, परंतु दोन्ही बाजूनं समांतर एकमेकाला समर्पण असावं. When we make a covenant or an agreement between husband and wife, ज्यावेळेस एका पती आणि पत्नीशी हा करार केला जातो, who is witnessing this covenant? Who याच is part of this witness of this covenant? तर या कराराचा कोण साक्षीदार आहे? The witness is God. तर तो साक्षीदार परमेश्वर आहे. Let us see here. God and the couple's family, friends, and community witnesses the covenant that they make with each other. Come again. God, the couple's family, friends, and community witness this covenant that is made with each other in the church. आणि मग या कराराचे साक्षीदार आपण पाहतो परमेश्वर आहे. ते दोन्ही पती अथवा पत्नी, त्याचे कुटुंब आहे, त्याचे मित्र, नातेवाईक आहेत. हे सर्वजण या कराराचे साक्षीदार असतात. So, many a times, if we do not marry in the church, and if there are no witnesses for that marriage, sometimes we wonder if these people are married or not. आणि मग अनेकदा अशा गोष्टी घडतात, की काही जण मंडळीमध्ये, चर्चमध्ये लग्न करत नाहीत आणि मग अनेक वेळेस प्रश्न उपस्थित होतो, की हे जे जोडी आहे ती खरोखर मॅरिड आहे का नाही? Why in the church? Why we need a covenant with God? Because without the covenant being witnessed by God or being a part of our married life, this covenant does not have strength or power in it. आणि मंडळीमध्येच का परमेश्वर साक्षीदार यासाठी का असावा? जर त्याचं साक्षीदार मंडळी किंवा परमेश्वर नसेल, तर त्या नात्यामध्ये तेवढं सामर्थ्य नसेल. Matthew chapter 19, verse 6 says, this covenant is ratified in heaven. And the text says, what God has joined together, let no man separate. मॅथ्यू 7, 19:6. 19:6. मग त्याचा 19वा अध्याय आणि 6वं वचन आपल्याला सांगत आहे. यामुळे ती पुढे दोन नाही तर एक देह अशी आहेत, म्हणून देवाने जे जोडले आहे ते माणसाने तोडू नये. Okay, so we may be parents today, we may be friends, we may be community, we may be part of the church, but this is very important to understand that when we get someone into marriage life, we need to understand that what God has joined together, we as human beings have no right to separate them. आणि मग आज आपण आई वडील असे असू, पालक असू किंवा मित्र परिवार कोणी असू, आपल्यावर मंडळी म्हणून ही एक जबाबदारी देण्यात आलेली आहे, की जर ते दोघ जण एक देह होत आहेत, तर त्यांना विभक्त करण्याचा आपल्याजवळ काही अधिकार नाही. So, God is a part of this covenant that husband and wives make an agreement with. तर परमेश्वर या पती आणि पत्नींसाठी जे करार करण्यात येत आहे, त्याचा तो साक्षीदार आहे. And the couple which is married now has made a covenant to be faithful to one another as long as they both live.
आणि मग ही जोडी जे परमेश्वराशी करार करत आहे ते आता कायमस्वरूपी किंवा आयुष्यभर एकत्रित राहतील असा करार त्यांचा आहे. So, from this text, we studied three things. One is leaving, second one is cleaving, coming together, and third one is covenanting or making an agreement. आणि या वचनाद्वारे आपण तीन गोष्टी शिकत आहोत. ते म्हणजे पहिला आपण शिकलं सोडणे, दुसरा भाग आपण पाहिला जोडणे, जडून राहणे, आणि तिसरा आहे जो करार करण्यात येत आहे त्या दोघांमध्ये. Now, the fourth one, which is very important, तर आता चौथा जो अगदी महत्वाचा असा मुद्दा आहे, this is known as becoming one flesh. आणि ते म्हणजे एक देह होणे. The leaving and covenanting to cleave results in a union that is a mystery. जडण्यासाठी सोडणे आणि करारबद्ध होणे यांची परिणती एकीकरणामध्ये होते आणि ते एक रहस्य आहे. Here is a oneness in the full sense. खऱ्या अर्थाने ती एक एकात्मता आहे. The married couple will walk together, विवाहित जोडपे जोडीने चालतात, stand together, जोडीने उभे राहतात, share a deep intimacy, आणि दाट किंवा सखोल असा परिचयाचा वाटा उचलतात. and then, because of this oneness, they share a physical union of marriage. आणि मग या एकत्रित करणामुळे एकात्मतेमुळे विवाहाच्या शारीरिक एकीकरणाच्या संदर्भात ते एकत्रित येतात. But beyond this, there is an intimate bond of mind, emotion, and physical side of the relationship. परंतु त्याच्यापेक्षा देखील मन आणि भावना, संवेदना यांच्या संदर्भात असूनही त्याद्वारे शारीरिक एकीकरणाला पुष्टी लाभते. I'm going to repeat this once again. आम्ही परत एक वार आपल्याला सांगतो. Becoming one flesh means you not only bond physically, but you bond with mind, with emotions, and physically with that spouse. आणि मग एक देह होणे म्हणजे फक्त शारीरिक रीतीनं एकत्रित असणं नाही, तर मनाद्वारे एकत्रित होणे, भावनेद्वारे, संवेदनेद्वारे आणि शरीराद्वारे एकत्रित होणे. For youngsters, आणि जे तरुण वर्ग आहे त्यांच्यासाठी they feel marriage is only physical relationship. अनेक तरुणांना असं वाटतं की लग्न म्हणजे फक्त शारीरिक रीतीने एकत्रित येणं. They forget to understand the other two concepts, that is, mind and emotions also need to have a relationship with one another. आणि ह्या ज्या दोन गोष्टी आहेत त्याचा त्यांना विसर पडतो किंवा दुर्लक्ष करतात की मन आणि भावना या नात्यामध्ये देखील ते एकत्रित येत आहेत. Because unless you are attached with mind and emotions, love will not prevail. आणि जोपर्यंत तुम्ही मन आणि भावना याच्याशी जुडले जात नाही तोपर्यंत त्या नात्यामधून प्रीती उत्पन्न होऊ शकत नाही. So Christ is telling us that in a married relationship, you need to be completely surrendered. You need to completely sacrifice your life with mind, emotion, and physically. आणि या नात्यासाठी ख्रिस्त आपल्याला सांगत आहे की ज्यावेळेस तुम्ही नात्यामध्ये येत आहात त्यावेळेस पूर्ण रीतीनं मनानं, भावनेद्वारे आणि शरीरानं एकमेकाला समर्पित असलं पाहिजे. So let us look at the first point which I mentioned in becoming one flesh is walking together. आणि मग एक देह होणे याच्यामध्ये पहिला भाग आपण जो बघत आहोत ते म्हणजे एकत्रितपणे चालणे. Of his relationship with his people, God asked, can two walk together except they have been agreed? Amos 3:3. Can two walk together except they be agreed? आणि मग पहिला एक मुद्दा आपण याच्यातून शिकत आहोत ते म्हणजे जोडीने चालणे. आमोस याचा तिसरा अध्याय तिसरा वचन सांगतं की पूर्वसंकेत केल्याशिवाय दोघे जण एकमेकांबरोबर चालतील काय? The query is appropriate. The question is appropriate also for those who would become one flesh. God instructed the Israelites not to intermarry with the neighboring nations. आता याचा दुसरा एक भाग मी आपल्याला सांगतोय. पूर्वसंकेत किंवा सहमत असल्याशिवाय दोघ जण एकमेकांसोबत चालतील काय? आणि हेच पुढे जाऊन आपल्याला सांगतं की जे एक देह होता त्यांच्या बाबतीत सुद्धा
ही विचारणा संयुक्तिक आहे. जसं परमेश्वरानं इस्रायल लोकांना सांगितलेलं होतं की इतर राष्ट्रांबरोबर तुम्ही विवाहबद्ध होऊ नका. So, as I said, this point is going to be sensitive, but we are going to study about it from the Word of God. Maybe it will extend till tomorrow, but let us study what God is trying to say when He instructs the Israelites not to intermarry with neighboring nations. आणि कदाचित थोडंफार अडचणीचा हा भाग असू शकतो अनेकांसाठी की कशातून याच्यातून शिकावं. अनेकांना याच्यातून प्रश्न येतात, परंतु वचन आपल्याला सांगत आहे आणि याच्याबद्दल आपण शिकलं देखील पाहिजे की इतर राष्ट्रांबरोबर विवाहबद्ध होऊ नका, असं परमेश्वर स्पष्ट सांगतो. It says, "For they will turn your sons away from following me and to serve other gods." कारण ते लोक तुझ्या पुत्रास मजपासून बहकवतील आणि अन्य देवाची उपासना कराव्यास लावतील. Let us turn to the book of Deuteronomy, chapter 7, verse 4. आपण अनुवाद 7वा अध्याय 4थ्या वचनापर्यंत जाऊया. This is what I just read to you. It says, "For they will turn away the sun from following me, that they may serve other gods. So will the anger of the Lord be kindled against you and destroy thee suddenly." कारण ते लोक तुझ्या मुलाला माझ्यापासून बहकवितील आणि अन्य देवाची सेवा करायला लावतील. त्यामुळे तुमच्यावर परमेश्वराचा कोप भडकेल व तो तात्काळ तुमचा नाश करील. What are the other gods? आणि इतर दैवत कोण आहेत? Verse 5 says, "But they shall ye deal with them, ye shall destroy their altars, break down their images, cut down their groves, and burn their graven images with fire." तर इतर देवाशी कसं वर्तावं हे वचन आपल्याला सांगत आहे 5वं वचन, की लोकांशी तुम्ही अशा प्रकारे वागावे, त्या लोकांशी त्यांच्या वेद्या पाडून टाका, त्यांचे स्तंभ फोडून टाका, त्यांच्या आशेरा मूर्ती तोडून टाका, त्यांच्या कोरी मूर्ती अग्नीत जाळून टाका. Let us go again to understand further what God is trying to tell us in Joshua 23. आणि मग यहोशू याचा 23व्या अध्यायामध्ये आपण पाहूया की परमेश्वर याच्या पुढे आपल्याला अजून काय सांगू इच्छित आहे. Joshua 23, verse 11. 23वा अध्याय यहोशूआचं पुस्तक 11 पासून वाचू. It says, "Take good heed therefore unto yourselves, that ye love the Lord your God. म्हणून तुमचा देव परमेश्वर याच्यावर प्रेम करण्याची तुम्ही खबरदारी घ्या. Else, if you do not in any wise go back and cleave unto the remnant of these nations, even these that remain among you shall make marriages with them and go into unto them that they do." पण जर तुम्ही कोणत्याही प्रकारे त्याच्यापासून परावृत्त व्हाल, तुमच्यात वस्ती करून असलेल्या उरलेल्या राष्ट्रांना धरून राहाल व त्यांच्याशी सोयरीक करून दळणवळण ठेवाल. For 13th verse, "Now for a certainty that the Lord your God will no more drive out any of these nations from you before you, but they shall be snares and traps unto you, and scourges on your side, and thorns in your eyes, until ye perish from off his good land which the Lord your God has given." 13 वचन, तर हे पक्के समजा की ह्यापुढे तुमचा देव परमेश्वर ह्या राष्ट्रांना तुमच्या दृष्टीपुढून घालून देणार नाही, पण ती तुम्हाला पाश व सापळा, तुमच्या कुशीला चाबूक व डोळ्यांना काटे अशी होतील. आणि अखेरीस जी उत्तम भूमी तुमचा देव परमेश्वर याने तुम्हाला दिली आहे, तिच्यातून तुमचा नायनाट होईल. First Kings chapter 11, पहिले राजे 11वा अध्याय verse 1. आणि पहिलं वचन आपण वाचू. "But King Solomon loved many strange women, together with the daughter of Pharaoh, women of the Moabites, Ammonites, Edomites, and Hittites, of the nations concerning which the Lord said unto the children of Israelites, You shall not go into them, neither shall they come into you, for surely they will turn away your heart after their gods. And Solomon clave unto this in love." पहिले राजे 11वा अध्याय पहिल्या वचनापासून. शल्मोन राजा फारोच्या कन्येशिवाय आणखी मवाबी, अम्मोनी, अदोमी, सिदोनी व हित्ती राष्ट्रातल्या विदेशी स्त्रियांच्या नादी लागला.
व त्यातल्या स्त्रियांवर त्यांचे प्रेम जडले. ह्या राष्ट्रांविषयी परमेश्वराने इस्रायल लोकांना सांगितले होते की तुम्ही त्यांच्याशी व्यवहार करू नये व त्यांनी तुमच्याशी व्यवहार करू नये, कारण ते खात्रीने तुमची मने आपल्या देवांकडे वळवतील. So God is making very clear to us that we do not intermarry. Intermarry, we marry out of our Seven-day Adventist church. तर आता परमेश्वर आपल्याला अगदी स्पष्ट रीतीने इथं सांगत आहे की तुम्ही अ, बाहेरल्या जातींशी किंवा इतर कोणाशी लग्न करू नये. एका रीतीने परमेश्वर आपल्याला सांगत आहे की तुम्ही आपल्या मंडळीच्या बाहेर जाऊन किंवा सेव्हन डे ॲडव्हेंटिस्ट मंडळीच्या बाहेर जाऊन लग्न करू नये. When the Israelites ignored these instructions, they met with disaster consequences. आणि मग ज्या वेळेस देवाच्या लोकांनी देवाच्या या सल्ल्याकडे दुर्लक्ष केला, तेव्हा त्यांना अनर्थकारक परिणामाला तोंड द्यावे लागले. There is a reason why God is making this statement. आणि परमेश्वर हे बोलण्यापाठीमागं एक कारण आहे. If you look at the story in the Bible in Judges 14 to 16, chapter 14 to 16, when you get time, you go and read this story in the Bible, Judges chapter 14 to 16. आणि शास्त्री याचा 14 ते 16 अध्यायापर्यंत एक कथा आहे, जी स्टोरी आपल्याला पाहायला मिळते. तुम्ही नंतर वाचू शकता. It is about Samson. आणि ही शमशोनाबद्दल आहे. Samson loved a woman. He was an Israelite and he loved a woman who is a Philistine or Philistine. आणि मग शमशोन हा इस्रायली आहे, परंतु त्याची प्रीती एका फिलिस्ती स्त्रीवर जडली, बलिष्ठी स्त्रीवर. And we know this story about his wife Delilah. आणि मग त्याची पत्नी जी दलायला हिच्याबद्दलची सर्व कथा आपल्याला माहीत आहे. That the end of Samson is that his life and his religion is destroyed because his wife gets the secret out of him. What was the secret of his strength? आणि या कारणामुळं शमशोनाचं संपूर्ण आयुष्य किंवा त्याचा जो धर्म आहे तो सर्व उद्ध्वस्त झाला, नष्ट झाला. कारण त्याची ही जी पत्नी होती ती त्याची जी सर्व रहस्य गुपित होती ती त्याच्याद्वारे काढून घेत होती. So you see, the destruction of Samson took place because he married in from another, uh, I don't know what to say, but from a different country, which God had told them not to marry from. From a different religious background, from a different customs of life, worshipping idols and other things. He said, do not marry from those things because your life will end in a disaster. आणि मग शमशोनाचा इथं नाश झाला. कशामुळं? तर ही जी पत्नी आहे जिच्याशी त्यानं विवाह केलेला होता, ती इतर धर्मातून होती. अशा धर्मातून जिथं ती फक्त मूर्त्यांची उपासना करत आहे किंवा त्यांच्या देवाची उपासना करत आहे. आणि याच्यामुळं पूर्ण रीतीनं तो देवापासून दूर होत गेला आणि तो त्याचा स्वतःचा नाश झाला. We continue to study that in First Kings chapter 11. It talks about Solomon marrying so many women out of his clan or out of his Israelites. And the end result is that they in turn ask him to make idols for their wives, and not only ask them to make idols for his wives, but also they ask him to worship those idols. आणि मग हीच गोष्ट पुढे जाऊन सांगत आहे पहिले राजा 11व्या अध्यायामध्ये की सलमोन राजानं देखील असंच केलं. बाहेर जाऊन त्यानं बाह्य जातीशी असलेल्या स्त्रियांशी त्याने लग्न केलं. आणि मग या लग्नामुळं काय अडचणी झाल्या, तर त्या स्त्रियांनी किंवा त्याच्या पत्नींनी त्यांच्यासाठी सलमोन राजाला सांगितलं की आमच्याकरिता तुम्ही मूर्त्या स्थापित करा. आणि फक्त इथपर्यंतच नाही, तर त्या मूर्त्याची उपासना, त्याची आराधना देखील करण्यासाठी सलमोन राजाला सांगितले. I am concluding today's lesson, but we will definitely study about it in detail tomorrow. I am concluding with the text, Second Corinthians chapter 6, 14 to 16. It says, what Paul is saying is that in broader terms, Paul is saying, do not be unequally yoked together with unbelievers. For what fellowship has righteousness to do with lawlessness? And what communion has light to do with darkness? And what accord has Christ with Bilal? Or what part has a believer with an unbeliever? And what agreement has the temple of God with idols?
For you are the temple of the living God. Second Corinthians chapter 6 verse 14 to 16. If you can read that for me, Pastor. आणि या वचनाद्वारे आपण याचा शेवट करत आहोत. दुसरे करीत 6वा अध्याय 14 ते 16 वचन म्हणत आहे की तुम्ही विश्वास न ठेवणाऱ्यांबरोबर संबंध जोडून विजोड होऊ नका, कारण नीती व स्वैराचार यांची भागी कशी होणार? उजेड व अंधार यांचा मिलाप कसा होणार? ख्रिस्ताची बलिआराशी म्हणजे सैतानाशी एक वाक्यता कशी होणार? विश्वास ठेवणारा व विश्वास न ठेवणारा हे वाटेकरी कसे होणार? देवाच्या मंदिराचा मूर्तीबरोबर मेळ कसा बसणार? आपण तर जिवंत देवाचे मंदिर आहोत. देवाने असे म्हटले आहे की मी त्यांच्यामध्ये वास करून राहीन, मी त्यांचा देव होईन व ते माझे लोक होतील. So you see, Bible is very clear that we should not be unequally yoked together with unbelievers. आणि बायबल आपल्याला देवाचं वचन अगदी स्पष्टपणे सांगत आहे की जे विश्वासक नाही त्यांच्याशी आपण एकत्रित असू नये. For what fellowship has righteousness to do with lawlessness? कारण नीती व स्वैराचार यांची भागी कशी होणार? How can light and darkness communicate with each other? तर उजेड व अंधकार यांचा मिलाप कसा होणार? How Christ and Satan can live together? तर ख्रिस्त आणि सैतान हे एकत्रित कसे काय राहू शकतात? Or what part has a believer with an unbeliever? आणि मग विश्वास ठेवणारा आणि न ठेवणारा हे एकमेकांचे वाटेकरी कसे काय होऊ शकतात? What agreement has a person who worships in the temple of God to do with idols? देवाच्या मंदिराचा मूर्तीबरोबर मेळ कसा होणार? You are the temple of the living God. आपण तर जिवंत देवाचे मंदिर आहात. I'm giving you a few texts for those who may be little worried or may be little concerned about this topic of intermarriage. And so I'm going to give you a few texts. Do your study, and we will do a detailed study on this again tomorrow. So I want you to refer to this text. Do your study on your own from the Bible. It's not just because the doctrine is telling us, or it is because I am telling you. It is what here it is being mentioned to us. Read Judges chapter 14 and 16 for Samson's story. तर अनेकांना ज्यांना प्रश्न असेल की मी बाहेरील मुलीशी लग्न करावं अथवा न करावं, मुली असेल किंवा मुलगा असेल, विधर्मी असेल किंवा इतर जातीतून असेल किंवा वेगळ्या विश्वासातून असेल, त्यांच्याशी आपण विवाह करावा किंवा न करावा याच्यासाठी शास्त्र आपल्याला स्पष्ट सांगत आहे. आणि आपण स्वतःहून याचा अभ्यास करावा. शास्त्र याचा 14वा अध्यायापासून 16 वचनापर्यंत आणि पहिले राजा 11व्या अध्यायामध्ये जे वचनाचा तुम्ही अभ्यास करा. फक्त तत्व सांगत आहे किंवा शिकवलं जातंय म्हणून नाही, परंतु देवाचं वचन सांगते म्हणून. Once again, Pastor, Judges 14 to 16. शास्त्रे 14वा अध्याय 14 ते 16 First Kings chapter 11, verse 1 to 10. आणि पहिले राजे याचा 11वा अध्याय 1 ते 10 वचन And Ezra chapter 9, verse 10. आणि एजरा याचे देखील 2 अध्याय 9-10. If you study this, we will come to a conclusion tomorrow as to what God is trying to tell us through these passages in the Bible about marriage or intermarriage. आणि मग उद्या आपण याचा पूर्ण रीतीनं निष्कर्ष पाहणार आहोत की बाहेरील व्यक्तींशी विवाह करण्यामध्ये काय अडचणी असू शकतात. Thank you. God bless you all. Let us continue to study marriage and family, doctrine on marriage and family tomorrow. And may God bless you as you continue to do this. परमेश्वर आपल्या सर्वांना आशीर्वादित करो ज्यावेळेस आपण सर्वजण विवाह आणि कुटुंब याचा अभ्यास करत आहोत. परमेश्वर त्याचा आशीर्वाद आपल्या सर्वांवर ठेवो.